मुंबईमध्ये 84 जागा शिवसेनेला सोडायला भाजपचा नकार। 2017ला जिंकलेल्या सर्व 82 जागांवर भाजपचा दावा। 150 प्लस जागांसाठी भाजपचा आग्रह कायम। ठाकरे बंधू प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडणार असल्याची शक्यता। मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुण्यासह एकूण 6 ठिकाणी ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा होण्याची शक्यता। मुंबईमध्ये शरद पवार यांचे ठाकरे बंधूंसोबत आघाडीचे संकेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात, शरद पवार यांची अट। सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम घोषित। निवडणुकीसाठी 20 जणांच्या समितीची घोषणा। निवडणूक समितीमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांचा समावेश। नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचं काउंटडाऊन। नाशिक पोलिसांचं पथक मुंबईच्या लीलावती रुग्णालयात, तर कोकाटे यांना विश्रांतीची गरज, डॉक्टरांचा सल्ला। नाशिक सदनिका गैरव्यवहार प्रकरणात शिक्षेला स्थगितीसाठी माणिकराव कोकाटे यांची मुंबई हायकोर्टात धाव। आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष। माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा। माणिकरावांच्या रूपानं दुसरी विकेट। फडणवीसांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला। राज्यातील नगरपालिका प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। उपमुख्यमंत्री शिंदे, महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आज जाहीर सभा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मिक कराड याच्यासहित अन्य आरोपींविरोधात आज आरोप निश्चिती होणार। कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ड्रग्जचा साठा जप्त। कैद्यांकडून 1 लाखांचे ड्रग्ज जप्त। तिघांवर गुन्हा दाखल।